गंगापूर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी सांगितलं की जनतेचा न्यायदेवतेवरील विश्वास ढासळणार नाही असं काम न्यायाधीशांनी करावं असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी केलंय। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन करण्यात आले। या ठिकाणी प्रास्ताविक करताना वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर कऱ्हाळे यांनी सांगितलं की गेल्या 15 वर्षांपासून आम्ही गंगापूर येथे जिल्हा न्यायालयाची मागणी करत होतो। खूप प्रयत्नानंतर आज ती मागणी पूर्ण झाली आहे। याचा सर्व पक्षकारांना फायदा होणार आहे। यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होईल। जिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे ॲडव्होकेट कऱ्हाळे यांनी आभार मानले। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख, न्यायमूर्ती खोब्रागडे, औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश विभा इंगळे, गंगापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्यायाधीश चंदन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती। या ठिकाणी आमदार प्रशांत बंब, उच्च न्यायालयाचे सरकारी वकील सपकाळ, बार कौन्सिल गोवा महाराष्ट्राचे अध्यक्ष साळुंके, उपविभागीय अधिकारी अरुण चरहाड, तहसीलदार नवनाथ वगवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्यासह न्यायाधीश, विधिज्ञ, बांधकाम विभागाचे अधिकारी, वकील आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी आभार मानले। आणि स्वतःसाठी आयुष्यामध्ये निवृत्त झाल्यानंतर आठवणी म्हणून ह्या आठवणी निर्माण केल्या आणि म्हणून न्यायदानाचं काम अशा पद्धतीने करा की जे लोक न्यायालयाला न्याय मंदिर म्हणतात आणि टॅसिटली न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशाला न्याय देवता म्हणतात, काम असं करा की त्या न्यायदेवतेमधला त्यांचा विश्वास जरासुद्धा डळमळला नाही पाहिजे। एवढं ध्यानात ठेवून काम करा आणि स्वतःसाठी आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या मेमरीज क्रिएट करा की तुम्ही निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या कामकाजाचा विचार कराल आणि आढावा घ्याल तर तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल, तुमचा हात असा वरती जाईल आणि मागे फिरून तो तुमच्या पाठीवरून तुमचा स्वतःचा हात फिरवला जाईल। मला याची खात्री आहे, माणूस ज्या वेळेला स्वतःला आरशामध्ये पाहतो आणि त्याला पटतं की आपण चांगलं काम केलं, त्यावेळेला त्या माणसामध्ये एवढी शक्ती निर्माण होते की तो स्वतःची पाठ थोपटवू शकतो। अन्यथा काही लोकांना आरशामध्ये आपला चेहरा पाहता येत नाही। ही परिस्थिती न्यायदान करणाऱ्या एकाही भगिनी आणि बंधूच्या नशिबी येऊ नये अशी मी प्रार्थना करतो। नवीन न्यायालय झालेलं आहे, त्या न्यायालयाला माझ्या हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।